सातारा पोलीस भरतीमध्ये बॅट्समन पदाच्या कौशल्य चाचणीसाठी इतर जिल्ह्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातील सर्व पात्र उमेदवारांना बोलवावे अशी मागणी उमेदवारांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। सध्या केवळ 126 जणांची कौशल्य चाचणीला बोलवल्याने उर्वरित 574 उमेदवारांकडे वाद्य वाजवण्याची कला असूनही त्यांना संधी न मिळाल्याने त्यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे देखील उमेदवारांनी सांगितलं आहे। चला तर मग जाणून घेऊया विद्यार्थ्यांकडून अधिकची माहिती। माझा प्रॉब्लेम असा आहे की त्यांनी पहिल्या जीआरमध्ये असं दिलं होतं, वरील रिक्त पदांमध्ये बॅट्समनच्या 12 जागा घेतल्या जातील आणि माझ्या कास्टसाठी म्हणजे एसीबीसी साठी एकूण 5 जागा होत्या। तर त्याच्यामध्ये आता त्यांनी काल नवीन लिस्ट काढली आणि त्यामध्ये आम्हाला 0 जागा दिल्या आहेत। तर बॅट्समन एसीबीसी कास्टमधून माझं त्यांनी ग्राउंड घेतले, मला 34 मार्क पडले आणि एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांनी काल जागा काढल्या आणि त्याच्यामध्ये मला 0 मार्क आहे। मग त्यांना जर आम्हाला जागाच द्यायचे नव्हते तर मग आमचं ग्राउंड पण घ्यायला पाहिजे नव्हते त्यांनी। तर एवढीच विनंती आहे की जागा काढावी। ते मला म्हणले तुमचं आवेदन अर्ज करा, काय प्रॉब्लेम असेल तर आमची मीटिंग होईल आणि त्यावर तुम्हाला पुढचं कळवली जाईल सूचना। हे नाही केलं तर आत्महत्येशिवाय पर्याय पण नाही। हाईट 5 वर्षातून जागा निघले ते आणि माझी हाईट पण कमी आहे, त्यामुळे मी इकडचं चूज केलं होतं। पण त्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम झाला तर प्लीज माझी विनंती आहे की माझ्या कास्टसाठी जागा घ्याव्यात आणि 25 मार्काच्या पुढच्या पोरांना सुद्धा घेण्यात यावे। नमस्कार, मी नितीन भीमराव नन्नवरे, श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आले। आमची अशी मागणी की पोलीस बँडमध्ये आता सातारा या ठिकाणी 12 बँडच्या जागा उपलब्ध होत्या, पण त्यांनी काय केलं की वरील रिक्त जागांमध्ये त्यांचा असा जीआर आहे की 50% मैदानी चाचणीमध्ये गुण घेतलेल्या मुलांना वाद्य टेस्टसाठी बोलवण्यात येईल। पण त्यांनी असं न करता की त्यांनी कास्टनुसार मेरिट लावलं आणि ते एकदम हाय लेवलचं मेरिट लावलं। त्याच्यामुळं काय झालं, ज्यांना क्लारनेट झालं, ट्रम्पेट झालं, इकुनेट झालं, सॅक्सोफोन झालं, हे वाद्य वाजवता येत ह्या मुलांचं नुकसान झालं आणि ज्याला कोणाला वाद्य वाजवता येत नाही त्यांना घेतलंय, मेरिटमध्ये घेतलं। मग जो खरा कलाकार आहे वाजवणारा तो आज घरी आहे। आमची एवढीच विनंती की तुम्ही ज्या परिपत्रकामध्ये 50% गुणांची पात्रता केली ना मैदानी गुणांना, त्याप्रमाणे मेरिट लावा ना, 25च्या पुढचे सगळे घ्या। असं संभाजीनगरमध्ये बी झालं, तिथं 2 दिवसापूर्वी मुलांनी अर्ज दिले तर तिथलचे एसपी साहेबांनी त्याच्यावर रिएक्शन घेऊन तिथलचं परिपत्रक दुरुस्त केलं। आमची एवढीच विनंती आहे की 25 मार्क ज्यांना ग्राउंडमध्ये आहे त्यांना सगळ्यांना वाद्य टेस्टसाठी बोलवा। उमेदवारांच्या मते वाद्य वाजवण्याची कला असून देखील त्यांना संधी मिळत नसल्याने त्यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे देखील संबंधित उमेदवारांनी सांगितलं आहे। यावर सातारचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांचं मत काय आहे ते जाणून घेऊया। थोडक्यात आपल्याला या प्रोसेसच्या बाबतीत मी सांगतो। याच्यामध्ये सुरुवातीला बॅट्समनसाठी मुलांना आवेदन अर्ज त्यांचे मागितले जातात। त्या आवेदन अर्जावर त्यांना शारीरिक चाचणीसाठी बोलवलं जातं। याच्यामध्ये शारीरिक चाचणी घेतल्यानंतर ह्यांची मार्क्स आपण फ्लॅश करतो आणि ते मार्क्स सगळ्यांना आपण कळवतो आणि त्यांचे आक्षेप घेतो आणि ते मार्क्स आता त्याच्या आक्षेपची प्रक्रिया म्हणजे संपलेली आहे, म्हणजे सगळे जे शारीरिक चाचणीचे मार्क्स आहेत ते आता अंतिम झालेले आहेत। त्यानंतर यांची एक मेरिट लिस्ट काढली जाते आणि त्या मेरिट लिस्टच्या आधारावर नियम असा आहे, कारण बॅट्समॅन हा वेगळा प्रकार नसून हा शिपाईच्याच बिंदूवर बसतात, यांची बिंदू नावली वेगळी नाही। जसे चालक शिपाईंची बिंदू वेगळी आहे, पण शिपाई आणि बॅट्समॅन यांचे दोघांचे बिंदू एकच आहे। त्यामुळे नियम यांना शिपाईचेच लागू होतात आणि शिपाईचे नियम असे आहे की लेखी परीक्षेसाठी 10 पटीने उमेदवार बोलवायचे असतात। आपल्याकडे सातारामध्ये 12 सीट आहे, त्यांचा जो प्रवर्ग वाईज जो ब्रेकअप आहे तेही आपण दिलेला आहे। त्याचा 10 पटीने म्हणजे 120 जवळपास मुलं आपण बोलवलं पाहिजे। बोलवल्यानंतर यांची आपण कौशल्य चाचणी घेतो आणि कौशल्य चाचणीमध्ये जेवढे पास होतात ते एकूणचे 10 पटीने पाहिजे, म्हणजे शेवटी जेव्हा आम्ही लेखी परीक्षा घेऊ ते कौशल्य चाचणी नंतर होईल, त्यावेळीस 120 मुलांनी किमान ती परीक्षा दिली पाहिजे असं नियमच आहे। त्यामुळे सुरुवातीला मेरिट प्रमाणे प्रवर्गनिहाय आपण मुलांना बोलवलेलं आहे। याच्यामध्ये 126 ची यादी आपण फ्लॅश केलेली आहे, ही मेरिट प्रमाणे आहे, त्यांचे मार्क्स प्रमाणे आहे, यांची कौशल्य चाचणी घेण्यात येईल। त्याच्यामध्ये फक्त एक टिप मी आपल्या माध्यमातून उमेदवारांना देईन की याच्यामध्ये बॅट्समॅनमध्ये कौशल्य चाचणीमध्ये काही मुलं हे अपात्र होतात कौशल्यामध्ये, कारण त्यांना ते वाद्य वाजवता येत नाही किंवा त्यांना संगीतचा त्यांना अभ्यास नसतो किंवा त्यांना माहिती नसते। तर त्या परिस्थितीमध्ये हे मुलं अपात्र होतात, कारण त्याच्यामध्ये एक समिती असते, समितीपुढे सगळं वाद्य हे वाजवायचे असतात। त्या तसं झाल्यानंतर मग जे उरलेले मुलं आहेत त्यांना चान्स दिलं जातं।
तर ती प्रक्रिया आता आम्ही आज ते डेट डिक्लेअर करणार आहे काही दिवसांनी. डिक्लेअर केल्यानंतर आम्ही ती चाचणी घेणार, कौशल्य चाचणी, आणि त्याच्यामध्ये अपात्र झाल्यावर आम्ही इतर मुलांना बोलवणार आहे. त्यामुळे सगळ्यांना संधी मिळेल, परंतु ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसप्रमाणे मिळेल असं माहिती आम्ही मुलांना लेखी स्वरूपात देखील दिलेली आहे आणि आपल्या माध्यमातून देखील आम्ही मुलांना देतोय. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.